वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. इन दिस सेशन वी विल स्टडी HSC 12th Physics Chapter 7 Wave Optics Part 4. It is Young's double slit experiment. In 1801, scientist Thomas Young first experimentally proved that light wave interfere सुपरपोज. 1801 मध्ये सायंटिस्ट थॉमस यंग्स यांनी एक्सपेरिमेंटली फर्स्ट टाइम प्रूव्ह केलं की लाईट वेव्हचं इंटरफेरन्स होतं. नाव कन्सिडर दिस एक्सपेरिमेंटल सेटअप डायग्राम अँड करस्पॉन्डिंग ॲनिमेशन एक्सपेरिमेंटल सेटअप डायग्राम फॉर दिस यंग्स डबल स्लिट experiment. A plane wavefront is made to fall on an opaque screen AB having two similar narrow slits S1 and S2. तर ही AB जी आहे ही AB opaque स्क्रीन आहे. ह्या ॲनिमेशनमध्ये इकडे डायग्राममध्ये पण दाखवलेलं आहे बघा. AB ही opaque स्क्रीन आहे. opaque म्हणजे यामधून लाईट पुढं ट्रॅव्हल होत नाही. फक्त दोन ज्या स्लिट्स आपण इथं फॉर्म केल्या त्या स्लिटमधून फक्त लाईट पास होते. आणि S1 आणि S2 ह्या दोन स्लिट्स आहेत, नॅरो स्लिट्स आहेत. The rays coming out of the lens will be parallel rays and the wavefront will be plane wavefront. आता फर्स्ट इथं हा जे सोर्स आहे या सोर्समधून लाईट जी बाहेर पडते ही डायव्हर्जन बीम आहे, स्पेरिकल वेवफ्रंट आहे. ही या कॉन्व्हेक्स लेन्सवरती इन्सिडेंट झाल्यानंतर यातून पास झाल्यानंतर ही पॅरल बीम ऑफ लाईट होतो. आणि ही पॅरल बीम ऑफ लाईट जी आहे ही प्लेन वेवफ्रंट असते. ही प्लेन वेवफ्रंट आता S1 आणि S2 ह्या दोन जे स्लिट्स आहेत याच्यावरती इन्सिडेंट झालेले पॅरल बीम ऑफ लाईट. An observing screen PQ is placed behind AB. आता हे PQ चे स्क्रीन आहे, ऑब्झर्विंग स्क्रीन ज्याच्यावरती आपण पॅटर्न ऑब्झर्व करणार आहे. ही स्क्रीन PQ AB जे ऑपॅक स्क्रीन आहे याच्या बिहाइंड ठेवलेलं आहे, पाठीमागे ठेवलेलं आहे. When the rays fall on S1 and S2, the two slits acts as secondary source of light, emitting cylindrical wavelets in phase with each other at all times. तर प्रत्येक टाईमला सर्व टाईमला S1 आणि S2 जे आहेत ह्या दोन्ही स्लिट्स सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ॲक्ट होतात. इकडून आलेली ही प्लेन वेवफ्रंट ह्या S1 आणि S2 वरती इन्सिडेंट झाल्यानंतर हे दोन S1 आणि S2 सोर्स जे आहेत हे सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ॲक्ट होत आहेत तिथं. आणखीन इन फेजमध्ये ऑल टाइम्समध्ये हे वेव इमिट करतायत दोन्ही सोर्सेस. द क्रस्ट ट्रफ ऑफ द सेकंडरी वेवलेट्स सुपरपोज पॉइंट वेअर दीज लाइन्स मीट द स्क्रीन हॅव हाय इंटेन्सिटी अँड आर ब्राईट. आता ह्या दोन्ही ज्या वेव्ज आहेत S1 आणि S2 पासून इमिट होणाऱ्या ह्या मिक्स होतील आणि मिक्स झाल्यानंतर सुपरपोजिशन होईल, इंटरफेरन्स होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं ब्राईट आणि डार्क फ्रिंजेस बँड्स फॉर्म होतील. याच्यामध्ये क्रस्ट किंवा ट्रफ जिथं एकत्र आलेलं आहे त्यावेळी मॅक्झिमम इंटेन्सिटी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतो, ब्राईट स्पॉट तयार होतो. इथं आपण ह्या ब्ल्यूनं दाखवलेलं बघा. एकतर इथं डार्क किंवा डॉटेड लाईन्स एकत्र आले आहेत म्हणजे क्रस्ट किंवा ट्रफ एकत्र आलेला आहे. मॅक्झिमम इंटेन्स लाईट तयार झालं, इथं मॅक्स तयार झाला, इथं ब्राईट तयार झालं फ्रिंज. हे सर्व ब्ल्यू बघा, मॅक्स तयार झाले ब्ल्यू ठिकाणी. आणि रेड जे आहे इथं एक डॉटेड लाईन डार्क लाईन म्हणजे इथं क्रस्ट ट्रफ किंवा ट्रफ क्रस्ट एकत्र आलेलं आहे त्यामुळे इथं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार झाला आहे. मिनिमम इंटेन्सिटी आहे, झिरो इंटेन्सिटी, नो लाईट दॅट इज डार्क. हे बघा मिनिमम इंटेन्सिटी डार्क दाखवलेलं आहे, इकडं पण रेड दाखवलं आहे, हे डार्क आहे मिनिमम, हे पण रेड दाखवलं आहे मिनिमम डार्क आहे. म्हणजे अल्टरनेटली ब्राईट डार्क असे बँड्स किंवा फ्रिंजेस फॉर्म झाले आहेत. इथं पण बघा S1 आणि S2 वरती ही प्लेन वेवफ्रंट इन्सिडेंट झालेलं आहे. प्लेन वेवफ्रंट इन्सिडेंट झाल्यानंतर S1 आणि S2 हे दोन सोर्सेस हे सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ॲक्ट होतात. तिथून इमिट होणाऱ्या ह्या वेव्ज मिक्स झाल्यानंतर इथं ब्राईट डार्क अल्टरनेटिव्ह आपल्याला त्या फ्रिंजेस इथं फॉर्म होतात स्क्रीनवरती. Now again consider this diagram and this animation. Now let the distance between the two slits S1 and S2 be small d and that between O and O dash be capital D. आता इथं दोन सोर्सेस जे आहेत S1 आणि S2 ह्याच्यामधला डिस्टन्स जे आहे स्मॉल d आहे
आणि दोन सोर्सेस आणि स्क्रीन जे आहे हे डिस्टन्स हे कॅपिटल डी आहे. The point O dash on the screen is equidistant from S1 and S2, thus the bright fringe at the center of the screen. तर हा पॉईंट O dash आहे, हा इथं O dash पॉईंट आहे, हा S1 सोर्सपासून आणखीन S2 सोर्सपासून दोन्ही हे समान अंतरावर आहे, इक्विडिस्टन्स आहे. इक्विडिस्टन्स असल्यामुळं S1 पासून येणारी इथं ह्या O dash पॉईंटला वेव, S2 पासून येणारी इथं O dash पॉईंटला वेव, दोन्ही वेवमध्ये 0 फेज डिफरन्स आहे, नो फेज डिफरन्स. ह्या इन फेज वेव इथं मिक्स होतील. इन फेज मिक्स झाल्यामुळे ह्या O dash पॉईंटला इथं ब्राईट स्पॉट तयार होतो, ब्राईट फ्रिंज तयार होते, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतो ह्या O dash पॉईंटला. The two wavelets from S1 and S2 travel different distances to reach P, and so the phase of the wave reaching P will not be same. आता इथं आपण ह्या स्क्रीनवरती आपण अजून एक दुसरा एक P पॉईंट घेतला की तो P पॉईंट ह्या O dash जे आहे सेंटर स्क्रीनचं इथून Y एवढ्या अंतरावरती आहे. त्या P पॉईंटला इथं जे इंटरफरन्स होणार आहे हे इंटरफरन्स लाईट कमिंग फ्रॉम S1 सोर्स अँड लाईट कमिंग फ्रॉम S2 सोर्स ह्या दोन्ही वेव जिथं इंटरफेअर झाल्यानंतर मिक्स झाल्यानंतर P पॉईंटला आपल्याला इथं ब्राईट किंवा डार्क मिळेल. जर हे ब्राईट किंवा डार्क जे आहे हे कशावर डिपेंड असतं तर ह्या दोन्हीमधला फेज डिफरन्स आहे, हा फेज डिफरन्सवरती डिपेंड्स आहे. समजा हा फेज डिफरन्स आहे पाथ डिफरन्स. इफ द पाथ डिफरन्स डेल्टा एल बिटवीन S1P and S2P is an integral multiple of lambda, the two waves arriving there will be interfere constructively producing a bright fringe at P. आता इथं ह्या दोन्हीमधला डिफरन्स जे हा S2 पासून इथंपर्यंत हे डिस्टन्स आहे, हे याला डेल्टा एल म्हणायचं. हे डिफरन्स बिटवीन दीज टू वेव्स, दॅट इज पाथ डिफरन्स. इफ दिस पाथ डिफरन्स इज integral multiple of lambda, then at this P point bright band or bright fringe will form. जर हा पाथ डिफरन्स जे इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा असेल तर ह्या P पॉईंटला ब्राईट स्पॉट तयार होतो. If the path difference between S1P and S2P is half integral multiple of lambda, there will be destructive interference and a dark fringe will be located at P. आता ह्या P पॉईंटला जर हा डिफरन्स जे हा S2 पासून थीटापर्यंत एवढ्या अंतराचा हा डिफरन्स आहे, पाथ डिफरन्स दॅट इज S1P आणि S2P ह्या दोन वेवमधला फरक जे आहे हा फरक जर हाफ इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा असेल तर ह्या P पॉईंटला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होईल आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समुळे इथं डार्क फ्रिंज तयार होईल. आता यामध्ये आपण हा डिफरन्स कॅल्क्युलेट करणार आहे आणि हा डिफरन्स किती येतो तो त्यावरून आपण इथं P ला ब्राईट असेल का डार्क असेल हे आपण आता नेक्स्ट आयडेंटिफाय करायचं आहे. इथं पाथ डिफरन्स जे आहे हा पाथ डिफरन्स इथं कॅल्क्युलेट करायचा आहे. हा पाथ डिफरन्स हा S2P मायनस S1P हा पाथ डिफरन्स इतका येईल डिफरन्स. हा डिफरन्स कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण दोन ट्रायंगल कन्सिडर केले, S1 S1-P अँड S2 S2-P. बघा S1 S1-P हा ट्रायंगल, S1 S1-P आणखीन S2 S2-P हा ट्रायंगल, S2 S2-P. हे दोन ट्रायंगल जे आहेत हे दोन ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल्स आहेत. या राईट अँगल ट्रायंगल्समध्ये आपण पायथागोरस लॉ यूज केला. पायथागोरस लॉ यूज करून आपण लेफ्ट हँड साईड मायनस लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईड मायनस राईट हँड साईड केली. म्हणजे याच्यामध्ये बघा सेकंड ट्रायंगल S2P² जे आहे S2P² हा डायगोनल स्क्वेअर, S2P² इज इक्वल टू S2 S2² म्हणजेच D² येतं आणि S2-P² जे आहे हे Y प्लस D/2 येतं. कारण हे D आहे याचा हाफ केल्यानंतर आपण हे D/2 येतं म्हणून Y प्लस D/2 आहे म्हणजे D² प्लस Y प्लस D/2² येतं. S2P² हे D² प्लस Y प्लस D/2² आहे. हे पायथागोरस लॉ फॉर सेकंड ट्रायंगल. पायथागोरस लॉ फॉर फर्स्ट ट्रायंगल S1P² हे S1P² आहे. तर हे S1 S1-² म्हणजेच हे D आहे D² येतं आणि S1-P जे आहे हे Y मधून हे D/2 मायनस केल्यानंतर Y मायनस D/2 येतं म्हणून D² प्लस Y मायनस D/2² येतं. हे दुसऱ्या ट्रायंगलचं पायथागोरस लॉ आहे. आपण इथं लेफ्ट हँड साईड मायनस लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईड मायनस राईट हँड साईड केल्यानंतर ह्याच्यामध्ये हे रिमेनिंग टर्म्स ॲज इट आहे, फक्त आपण A प्लस B एक्सपांड केलं, A² प्लस 2AB प्लस B² म्हणून इथं D² ॲज इट इज Y प्लस D/2 जे आहे Y² प्लस 2Y D/2 प्लस D/2² minus as it is D² as it is again Y A minus B expanding this
y square minus 2y d by 2 plus d by 2 square. Now again this rearranging this term, d square as it is, this y square as it is, 2 gets cancelled, only yd remaining, and this term as it is, and this as it is, this is as it is, only here 2 cancels yd, and other terms are as it is. Now this d square as it is, y square as it is, yd as it is. Now this d by 2 square is d square by 4, again this multiplying by minus inside, minus d square minus y square minus minus plus yd, and this minus d square by 4. Now here this plus y square minus y square cancels, plus d square minus d square cancels, plus d square by 4 minus d square by 4 cancels. Now yd plus yd 2 times yd. This left hand side is s2p square minus s1p square. Now this expanding this s2p square minus s1p square, that is a square minus b square is a minus b, a plus b, that is s2p minus s1p into s2p plus s1p, again right hand side as it is 2yd. Now take this s2p plus s1p to this side, this becomes divides, that is s2p minus s1p equal to 2yd upon s2p plus s1p. Now from this equation s2p minus s1p equal to, this is the difference, that is s2p minus s1p, हा डिफरन्स घेतल्यानंतर हा एवढा डिफरन्स येतो, हा डिफरन्स इतका आलेला आहे बघा 2yd upon s2p plus s1p. Now here one approximation for small d by capital T is very smaller than 1, we can write s2p plus s1p equal to 2d. तर इथं s2p जे आणि s1p जे हे अप्रॉक्सिमेटली d घेतला आपण, तर हे d plus d 2d येतं approximation. Putting this approximation here, remaining terms are as it is, delta L 2yd as it is, and this s2p plus s1p is 2d, this 2 gets cancelled, then yd by capital D, this is delta L, this is path difference. Now thus the condition for constructive interference at p can be written as, आता constructive interference ची condition जी आहे ही condition आपण integral multiple of wavelength, that is this difference, that is yd by d equal to n lambda, ही n lambda ही constructive interference ची कंडिशन आहे. आपण इथला p पॉईंट आपण जर constructive interference ला इक्वेट केला, इथं इक्वेट केल्यानंतर टर्म्स रिअरेंज केलं, तर yn जे आहे हे रिमेनिंग टर्म्स इकडे घेतल्यानंतर yn इक्वल टू n lambda d by d. yn is position of nth bright fringe from central bright for n equal to 0 1 2 3 like this. आता yn जे आहे तर ह्या p पॉईंटला किती नंबरचा ब्राईट बँड तयार होतो, तो त्या बँडचं डिस्टन्स आहे सेंटरपासून, दॅट इज डिस्टन्स किंवा पोझिशन ऑफ nth ब्राईट बँड फ्रॉम सेंट्रल ब्राईट बँड. सेंटरच्या ब्राईट बँडपासून, सेंटरला ब्राईट असतो कारण हे इन फेजमध्ये मिक्सिंग होतं, सेंटरचा बँड हा ऑलवेज ब्राईट असतो, ह्या सेंटरच्या ब्राईट बँडपासून हा n नंबरचा ब्राईट बँड किती अंतरावरती आहे ते म्हणजेच yn आहे, आणि n म्हणजे नंबर ऑफ फ्रिंज Next, similarly, the position of nth, that is n equal to 1 2 3 like this, dark fringe, that is destructive interference. आता जसं आपण सेंटरपासून p पॉईंटला जी ब्राईट फ्रिंज तयार होईल, ती ब्राईट फ्रिंज आहे ती किती अंतरावरती असते आपण ते कॅल्क्युलेट केलं. आपण ती कंडिशन जे डिफरन्स, हा जे डिफरन्स आहे पाथ डिफरन्स, हा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सला इक्वेट केला आहे. सिमिलरली आता हा डिफरन्स जे हा आपण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सला इक्वेट करायचा आहे, तर पाथ डिफरन्स जे आहे डेल्टा एल इक्वल टू वाय एन डी बाय डी, हा आपण डिस्ट्रक्टिव्हची कंडिशन आहे एन मायनस हाफ लॅम्बडा, तर रिअरेंज केल्यानंतर वाय एन इक्वल टू एन मायनस हाफ लॅम्बडा कॅपिटल डी बाय स्मॉल डी, दिस इज वाय एन, and this yn is position of nth
dark fringe from central bright fringe for n equal to 0 1 2 like this. तर हा सेंटरपासून n नंबरचा डार्क बँड जे आहे हा n नंबरचा डार्क बँड किती डिस्टन्सवरती असतो ते इथं कॅल्क्युलेट करण्यासाठी हा वाय एन फॉर्म्युला आहे. डिस्टन्स ऑफ nth डार्क फ्रिंज फ्रॉम सेंट्रल ब्राइट फ्रिंज, डिस्टन्स ऑफ nth डार्क बँड फ्रॉम सेंट्रल ब्राइट बँड हे वाय एन इक्वल टू n मायनस हाफ लॅम्बडा डी बाय डी. द डिस्टन्स बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह डार्क और एनी टू सक्सेसिव्ह ब्राइट फ्रिंजेस इज फ्रिंज विड्थ. तर दोन सक्सेसिव्ह ब्राईट असतील किंवा डार्क असतील ह्या फ्रिंजमधलं डिस्टन्स जे आहे म्हणजेच काय असतं फ्रिंज विड्थ किंवा बँड विड्थ येते. ते फ्रिंज विड्थ आणि बँड विड्थ जे आहे हे डब्ल्यू किंवा डेल्टा वाय हे वाय एन प्लस वन मायनस वाय एन. तर वाय एन प्लस वनचा एन प्लस वनचा बँडमधून एन वाय एनचं डिस्टन्स आपण मायनस केल्यानंतर विड्थ मिळते. तर हे वाय एन प्लस वन जे आहे आणि वाय एन केल्यानंतर हे इक्वेशन जे आहे विड्थचं लॅम्बडा डी बाय डी येतं. तर दस बोथ डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस आर इक्विडिस्टन्स अँड हॅव इक्वल विड्थ. तर आपण वाय एन जे आहे हे डार्कसाठी एन मायनस हाफ लॅम्बडा डी बाय डी किंवा ब्राईटसाठी जे आहे वाय एन इक्वल टू एन लॅम्बडा डी बाय डी. तर ह्या दोन्ही इक्वेशन जरी सबस्ट्रॅक्शन घेतले ब्राईटचे किंवा डार्कचे तर विड्थ जे आहे ही विड्थ फॉर ब्राईट ॲज वेल एज डार्क सेम येते लॅम्बडा डी बाय डी. म्हणून ब्राईटची आणि डार्कची विड्थ जे आहे म्हणजे डार्क जे बँड तयार झाला आहे आणखीन जे ब्राईट बँड तयार झाला आहे ह्या बँडची विड्थ जी आहे जाडी ही समान असते इथं विड्थ. द रिलेशन बिटवीन पाथ डिफरन्स डेल्टा एल अँड फेज डिफरन्स इज गिवन बाय. आता पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स जे आहे ह्यामधलं रिलेशन जे आहे हे रिलेशन डेल्टा फाय हे फेज डिफरन्स आहे 2 पाय बाय लॅम्बडा इंटू डेल्टा एल. डेल्टा एल हे पाथ डिफरन्स आहे. दिस इज रिलेशन बिटवीन फेज डिफरन्स अँड पाथ डिफरन्स. दस द फेज डिफरन्स बिटवीन द टू वेव्स रिचिंग पी फ्रॉम S1 आणि S2 इज गिवन बाय. आता फेज डिफरन्स जे हा S1 आणि S2 पासून जे पीला वेव्ह रीच होतात त्यामधला फेज डिफरन्स हा डेल्टा फाय इक्वल टू 2 पाय बाय लॅम्बडा इंटू वाय डी बाय डी. अँड द कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स इन टर्म्स ऑफ फेज डिफरन्स इज गिवन बाय. आता कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सची फेज डिफरन्समधली कंडिशन जी आहे डेल्टा फाय इक्वल टू एन पाय एन इंटू 2 पाय. अँड द कंडिशन फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स इन टर्म्स ऑफ फेज डिफरन्स इज गिवन बाय डेल्टा फाय इक्वल टू एन मायनस वन हाफ इंटू 2 पाय. ही कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे इन टर्म्स ऑफ फेज डिफरन्स. आणि इन टर्म्स ऑफ पाथ डिफरन्स दिस इज एन लॅम्बडा अँड दिस इज एन मायनस हाफ लॅम्बडा. हे कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सच्या कंडिशन्स आहेत पाथ डिफरन्समधल्या आणखीन फेज डिफरन्समधल्या. आता नेक्स्ट आहे इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन. आता इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन म्हणजे दोन वेव्ह जे आहेत S1 आणि S2 जे दोन स्लिट्स आहेत स्लिटपासून आलेल्या वेव्ज मिक्स झाल्यानंतर स्क्रीनवरती आपल्याला पी पॉईंटला इंटरफेरन्स फ्रिंजेस मिळाले आहेत. तर पी पॉईंटला जी इंटरफेरन्स फ्रिंज मिळाल्या त्या फ्रिंजची इंटेन्सिटी जी आहे ही इंटेन्सिटी किती असते आपण आता इथं कॅल्क्युलेट करायची आहे. बँड जे फॉर्म झाला आहे फ्रिंज जे फॉर्म झाल्या स्क्रीनवरती ज्या दोन वेव्ज S1 आणि S2 पासून आलेल्या आहेत त्या मिक्स झाल्यानंतर इंटरफेअर झाल्यानंतर जी बँड किंवा फ्रिंज तयार झाल्या त्याची इंटेन्सिटी आपण इथं बघतोय. ती इंटेन्सिटी जी आहे the intensity at P on the screen where the phase difference between the two waves is phi. आता S1 पासून आणि S2 पासून दोन वेव्ह जे येणार आहेत ज्या P पॉईंटला मिक्स झाले त्या दोन्ही वेव्हमध्ये फेज जे डिफरन्स आहे हा फाय आहे. तर पहिली वेव्ह जी आहे म्हणजे पहिल्या स्लीटपासून आलेली वेव्ह जी आहे त्याची इंटेन्सिटी E1 इक्वल टू E नॉट साइन ओमेगा टी आणि सेकंड जे आहे स्लीट S2 तिथून आलेली वेव्ह जी आहे त्याची इंटेन्सिटी आहे E2 इक्वल टू E नॉट साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. आता द इन्सिडंट इंटेन्सिटी I नॉट इज प्रोपोर्शनल टू E नॉट स्क्वेअर. आता इथं मिक्सिंग झाल्यानंतर जे काय बँड तयार झाला त्याची इंटेन्सिटी जी आहे ह्या दोन वेव्हच्या इंटेन्सिटीवरती डिपेंड आहे ॲम्प्लिट्यूडवरती डिपेंड आहे. द रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड ॲट P विल बी गिवन बाय. आता दोन्ही वेव्ह मिक्स झाल्यानंतर त्यांची इलेक्ट्रिक फील्ड जे आहे हे इलेक्ट्रिक फील्ड रिझल्टंट E इक्वल टू E नॉट साइन ऑफ ओमेगा टी प्लस E नॉट साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. ह्या दोन्ही वेव्ह ॲड केल्यानंतर रिझल्टंट वेव्हची इंटेन्सिटी मिळते इलेक्ट्रिक फील्डची. तर ही आपण हे सॉल्व केलं साइन ए प्लस कॉस बी प्लस कॉस ए प्लस साइन बी हे एक्सपांड केलं साइन ओमेगा टी कॉमन घेतला आणि रिअरेंज करून आपण सॉल्व केल्यानंतर 2 E नॉट कॉस
5/2 साइन ओमेगा टी प्लस 5/2 हे इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आहे रिझल्टंट वेव्हची. दोन वेव्ह मिक्स झाल्यानंतर रिझल्टंट वेव्ह जी तयार झाली आहे इंटेन्सिटी त्याची इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी ई इतकी येते. द ॲम्प्लिट्यूड ऑफ द वेव्ह इज 2 ई नॉट कॉस 5/2. आता ह्या रिझल्टंट ह्याची ॲम्प्लिट्यूड जी आहे ही ॲम्प्लिट्यूड 2 ई नॉट कॉस 5/2 इतकी येते. Thus the intensity at P will be proportional to 2 E naught cos 5/2 square and it will be equal to 2 I naught cos square 5/2. तर इंटेन्सिटी जी आहे पी पॉईंटची ही प्रोपोर्शनल असते E2 E naught cos 5/2 मॉड स्क्वेअरला किंवा अँड विल बी इक्वल टू ती 2 I naught cos square 5/2 इतकी असते इंटेन्सिटी पी पॉईंटला फॉर्म झालेली. When the amplitude of the wave coming from the two slits are different, आता दोन्ही S1 पासून आणि S2 पासून येणाऱ्या वेव्ह जे आहेत ह्यांचे ॲम्प्लिट्यूड जर डिफरंट असतील तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड जे आहे E10 प्लस ऑर मायनस E20 म्हणजे पहिल्या सोर्सपासून येणारी लाईटची इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी दुसऱ्या S2 स्लीटपासून येणारी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी हे प्लस ऑर मायनस कशासाठी तर हे इन फेज किंवा आउट ऑफ फेज कन्स्ट्रक्टिव्ह किंवा डिस्ट्रक्टिव्ह फेजसाठी असं असतं. कन्स्ट्रक्टिव्हला प्लस होतं डिस्ट्रक्टिव्हला हे मायनस होतं किंवा वेक्टर समजते. इंटेन्सिटी जी आहे ही E10 प्लस ऑर मायनस E20 मॉड स्क्वेअर. तर रिझल्टची इंटेन्सिटी अशी येते. दोन्हींची जर अनइक्वल इंटेन्सिटी असेल तर हे येतं. इक्वल इंटेन्सिटी असेल तर दोन्ही S1 आणि S2च्या स्लीट्सपासून येणाऱ्या ज्या लाईट वेव्ह त्यांची इंटेन्सिटी इक्वल असेल तर 2 E नॉट कॉस 5/2 मॉड स्क्वेअर ही तिची इंटेन्सिटी आहे आणि ही प्रोपोर्शनल टू किंवा इक्वल टू 2 I नॉट कॉस स्क्वेअर 5/2 असते. आणि अनइक्वल असेल तर ही ॲम्प्लिट्यूड आहे आणि ही इंटेन्सिटी आहे पी पॉईंटची. Next one is conditions for obtaining well defined and steady interference pattern. आता आपण जे यंग्स डबल स्लिट एक्समध्ये पाहिलं दोन वेव्ह जे दोन वेव्स डिफरंट सोर्सपासून येणाऱ्या मिक्स होतात आणि इंटरफेरन्स होतो. तर इंटरफेरन्स जे आहे हे इंटरफेरन्स होण्यासाठी काही कंडिशन्स आहेत. ह्या कंडिशन्स सॅटिस्फाय झाल्यानंतरच हा इंटरफेरन्स होतो. त्या ज्या कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स पहिली कंडिशन आहे द टू सोर्सेस ऑफ लाईट शुड बी कोहेरंट. तर ज्या दोन लाईट सोर्सपासून जी लाईट इमिट होणार आहे वेव्स ते दोन सोर्स कोहिरंट पाहिजे. कोहिरंट म्हणजे काय दोन सोर्समधून इमिट झालेली वेव्ह जे आहे ह्या वेव्हचा फेज डिफरन्स हा कॉन्स्टंट पाहिजे. कॉन्स्टंट फेज डिफरन्स किंवा झिरो फेज डिफरन्स याला आपण काय म्हणतो कोहिरंट सोर्सेस. टू सोर्सेस मस्ट बी कोहिरंट. सेकंड कंडिशन आहे द टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. आता दोन्ही लाईट सोर्सपासून येणारी जी वेव्ह आहे त्यांची वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी आहे सिंगल वेवलेंथ सिंगल फ्रिक्वेन्सी म्हणजे मोनोक्रोमॅटिक. मोनो म्हणजे सिंगल वेवलेंथ सिंगल फ्रिक्वेन्सी. थर्ड कंडिशन आहे द टू इंटरफेरिंग वेव्स मस्ट हॅव द सेम ॲम्प्लिट्यूड. तर दोन्ही जे आहेत दोन्ही वेव्हची ॲम्प्लिट्यूड जे आहे ऑलमोस्ट इक्वल किंवा दोन्हींची सेम ॲम्प्लिट्यूड इक्वल ॲम्प्लिट्यूड पाहिजे दोन्ही वेव्हची. द सेपरेशन बिटवीन द टू स्लीट्स मस्ट बी स्मॉल इन कंपॅरिझन टू द डिस्टन्स बिटवीन द प्लेन कंटेनिंग द स्लीट्स अँड द ऑब्झर्विंग स्क्रीन. तर दोन सोर्सेस जे आहेत S1 आणि S2 स्लीट्स यांच्यामधलं डिस्टन्स जे आहे हे स्मॉल पाहिजे ॲज कम्पेअर टू दोन सोर्स आणि स्क्रीन डिस्टन्स जे कॅपिटल D ह्याच्यापेक्षा हे डिस्टन्स व्हेरी स्मॉल पाहिजे. दोन सोर्सेसमधलं दोन स्लीट्समधलं S1 आणि S2 जे आपण जे सोर्सेस घेतो ते दोन सोर्स जे आहेत त्या दोन सोर्समधलं डिस्टन्स हे स्मॉल पाहिजे ॲज कम्पेअर टू कॅपिटल D. दॅट इज कॅपिटल D मीन्स डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस अँड स्क्रीन. द टू स्लीट्स शुड बी नॅरो. आता दोन जे स्लीट्स आहेत S1 आणि S2 ह्या स्लीट्सची विड्थ जे व्हेरी स्मॉल पाहिजे नॅरो पाहिजे दोन्ही स्लीट्स ज्याच्यामधून लाईट वेव्स बाहेर येतात. दॅट इज सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणजे काय सोर्स ॲक्ट होतात त्यांची विड्थ जे कमी पाहिजे छोटी पाहिजे त्याला आपण नॅरो म्हणतो. द टू वेव्स शुड बी इन द सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. तर दोन्ही वेव्ह जे आहेत एकाच स्टेट ऑफ पोलरायझेशनमध्ये पाहिजेत. एकाच स्टेट ऑफ पोलरायझेशन म्हणजेच काय दोन्हीचं प्लेन ऑफ पोलरायझेशन्स एकाच डायरेक्शनमध्ये पाहिजे. दोन्ही वेव्ह जे आहेत एकाच डायरेक्शनमध्ये प्लेन ऑफ पोलरायझेशन असतील तर त्या वेव्ह त्याचं इंटरफरन्स होऊ शकतं. तर ह्या ज्या सहा कंडिशन्स आहेत ह्या सहा कंडिशन्स सॅटिस्फाय झाल्यानंतरच इंटरफरन्स होत असतं. आणि ह्या सहा कंडिशन्स सॅटिस्फाय करण्यासाठी यंग्सनं जे काही एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट केले आहे त्या एक्सपेरिमेंटल अरेंजमेंटमध्ये सहा कंडिशन्स सॅटिस्फाय होतात. म्हणजे दोन जे सोर्सेस घेतलेत त्यांनी ते क्लोज घेतले आहेत नॅरो घेतले आहेत त्यानंतर सेम सेट ऑफ पोलरायझेशन आहेत मोनोक्रोमॅटिक आहेत कोहिरंट आहेत. ह्या ज्या कंडिशन्स आहेत या सर्व कंडिशन्स सॅटिस्फाय करण्यासाठी ते जे एक्सपेरिमेंट केलं आहे त्या एक्सपेरिमेंटमध्ये जे अरेंजमेंट आहे ही अरेंजमेंट ह्या सहा कंडिशन सॅटिस्फाय करण्यासाठीच आहे. आणि
त्या एक्सपेरिमेंटल अरेंजमध्ये 6 कंडिशन सॅटिस्फाय होतात आणि 6ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्यामुळं त्या दोन वेव्ह जे आहेत, त्या दोन S1 आणि S2 सोर्सपासून येणाऱ्या लाईट वेव्ह जे आहेत, ह्या लाईट वेव्ज मिक्स होऊन आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळतो आणि कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समुळे आपल्याला ब्राईट आणि डार्क फ्रिंजेस आणि बँड्स हे आपल्याला स्क्रीनवरती मिळतात ह्या 6 कंडिशनमुळं. आणि हे यंग्सनं आपल्या एक्सपेरिमेंटल अरेंजमध्ये ह्या 6 कंडिशन सॅटिस्फाय केलेल्या आहेत आणि ह्या if these 6 conditions satisfy, then and then only interference takes place, otherwise not. Thank you for watching this video and keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.